त्याला पुन्हा एकदा मॅच खेळ जाऊया आपण. सुरुवात करायची सामन्याला. त्याला घाई करा, सहकार्य करायचं आम्हाला. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना हा असेल. सामन्याला या ठिकाणी आपण सुरुवात करू. पहिला चेंडू सामोर जाईल तो म्हणजे उबेद खान. खूपच चांगला फटका या ठिकाणी ऑफसाईडने मारलेला. तेवढेच या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण आणि एक धाव घेण्यात यश मिळते. धावसंख्येवर धावसंख्येत जाऊन पोचते म्हणजे एक. बिनगडीबाद एक. अजून या षटकातील 5 चेंडू शिल्लक आहे. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये या ठिकाणी हाणामारीचं षटक असतं. पॉवर प्लेचे षटक बॅट्समनला खूप चान्स असतो या ठिकाणी, कारण का 2 फिल्डर फक्त बाहेर असतात या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. या पुरेपूर फायदा उचलतो का? आत्ता मात्र स्ट्राईकवर आलेला फलंदाज आमिर. आणि या ठिकाणी आता मात्र कमबॅक करतोय, बाद करतोय तो म्हणजे आमिर. यायला खूपच चांगली गोलंदाजी करतोय या ठिकाणी गोलंदाज हेमंत. दाखवून देत आहे पुन्हा एकदा 2 चेंडूत 1 धाव देऊन 1 गडी बाद केलेला आहे. अजून या षटकातील 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू शिल्लक या षटकातील. नवीन आलेला फलंदाज आहे तो इस्रार. नवीन आलेला फलंदाज इस्रार. आमिराची जागावरून काढण्यात आलेला नवीन आलेला फलंदाज इस्रार. इस्रायलला चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल आता या चषकामध्ये. तर नक्कीच हेमंत बद्दल म्हणायला गेलं तर एक चांगला गोलंदाज आहे. 10 ते 15 पावलांचा रनअप, तर नंतर टिप्पा पडल्यानंतर गरकन गिरकी घेऊन बाद केलं होतं ते म्हणजे आमिर. यायला आत्ता मात्र स्ट्राईकवर आलेला फलंदाज इस्रार. इस्रायलला या ठिकाणी चांगली कामगिरी करावी लागेल. नक्कीच इस्रायलला आपण मोठ्या संघामध्ये देखील खेळताना पाहिलं असेल. सुरुवात करतो या ठिकाणी पुन्हा एकदा मॅचकडे. तिसरा चेंडू स्ट्राईकवर असलेला फलंदाज इस्रार. खूपच चांगला फटका डाऊन द ग्राउंड, सीमारेषा पार, चौकार. 4 धावा. म्हटल्याप्रमाणे इस्रायल फटकेबाजी खूपच चांगली करते. आतापर्यंत धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोचली ती 5 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. 5 धावा. खूपच चांगली फटकेबाजी करतोय इस्रायल. पहिला चेंडू चौकार मारतोय हेमंत याला. अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक. 4था चेंडू पुन्हा एकदा स्ट्राईकवर असलेला फलंदाज इस्रार. आता मात्र रिव्हर्स शॉट आणि या ठिकाणी खराब कलेक्शन. या ठिकाणी कलेक्शन झालं असतं तर नक्कीच इस्रार बाद झाला असता आणि 1 धाव घेण्यात यश मिळतंय. पुन्हा एकदा स्ट्राईकवर येतं म्हणजे पहिला चेंडू खेळायला उबेद खान. यानंतर होणार सामना आझमी टायगर विरुद्ध. या दोन्ही संघामधील 2 संघ जिंकेल तो पुन्हा एकदा मॅच कडे जायचं. चला लवकर. हेमंत. खूपच चांगला फटका कव्हर्स बनवून आलेला. 1 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. 4 धावा. तर नक्कीच चौकारांची बरसात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. खूपच चांगल्या प्रकारची या ठिकाणी फलंदाजी देखील होताना पाहतोय आपण. धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती. 10 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. धावा झालेल्या आहेत अजून या षटकातील. 1 चेंडू शिल्लक आहे. शेवटच्या चेंडूवर सामोर जायचं म्हणजे उबेद खान आणि नॉन स्ट्राईकला असलेला फलंदाज इस्रार. आता मात्र या ठिकाणी ब्लॉकॉल पद्धतीचा चेंडू, परंतु एक चोरटी धाव घेण्यात यश मिळतंय. धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 11 धावा झालेल्या आहेत. 1 षटका अखेरीस 11 धावा. अजूनही 4 षटक शिल्लक आहेत. 2 पॉवर प्लेचे षटक असतात 5 ओव्हरमध्ये. अजून 1 पॉवर प्लेचे षटक शिल्लक आहे. संघासाठी दुसरे वैयक्तिक असे पहिले षटक पॉवर प्लेचे घेऊन येतो म्हणजे
इमरोज. तर नक्कीच इमरोज खान या ठिकाणी नंबर 1 बॉलर टेनिस क्रिकेटमधला इमरोज खान. खूपच मोठ्या मोठ्या प्लेयरला या ठिकाणी इमरोज याने दाखवून दिलंय. खूपच एक टॉप लेवलचा गोलंदाज इमरोज. तर नक्कीच या ठिकाणी बक्षीस येते. जर इमरोज यांनी हॅट्रिक घेतली तर त्यांना फ्रेंड्स 11 यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक आहे. इमरोज खान. खूपच चांगला फटका. पंच 4 धावा, चौकार. तर चेंडू सीमारेषा पार मारला चौकार आणि पुन्हा एकदा चेंडू निर्धाव टाकला. त्यानंतर तिसरा चेंडूवरती त्यांनी समाचार घेतला. फलंदाज कुठल्या धावाचा प्रयत्न केला नाही, कारण त्याला कॉन्फिडन्स होता की चौकारच जाईल, हा त्याचा विश्वास होता आणि तेच झालं आणि चौकारासाठी चेंडू गेला होता. 3 चेंडूमध्ये धावा झाल्या, त्या आता 8 धावा झालेल्या आहेत. पंच किती धावा? निर्धाव चेंडू असेल तर नक्कीच खूपच चांगली गोलंदाजी करतोय या ठिकाणी इमरोज. या ठिकाणी पुढील चेंडू, खूपच चांगला फटका आणि हा बिग 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 षटकार. चांगला फटका, मोठा फटका मारलाय फलंदाजांनी पहिल्या चेंडूवरती चौकार. त्यानंतर एक निर्धाव चेंडू, पुन्हा एकदा चौकार. पुढचा चेंडू पाहूया किती धावेसाठी. आत्ता मात्र फलंदाजाला रोखून ठेवलंय. मी का चांगला बॅस गोलंदाज आहे हे फलंदाजाला दाखवतोय, पण फलंदाज तेवढाच चांगली फलंदाजी करतोय. धावसंख्या झाली ती आत्तापर्यंत धावसंख्या झाली ती 25 धावसंख्या झालेली आहे. दोन षटकांची धावसंख्या जाऊन पोहोचली 25. 12.5 सरासरीने धावा जमवतात. या ठिकाणी खूपच चांगली फटकेबाजी करतोय रॉयल स्टनरचा संघ. तर नक्कीच पुन्हा एकदा संघासाठी तिसरे वैयक्तिक असे पहिले षटक घेऊन येतो चेतन. चेतन याला सामोरं जायला तो म्हणजे इस्रार. इस्रार बद्दल म्हणायला गेलं तर खूपच चांगला फटका मारला होता. पहिला चेंडूवर चौकार मारला होता कव्हरच्या वरनं.
आता पाहूया कशा प्रकारची फलंदाजी करतो इस्रार. पुन्हा एकदा त्याला मॅच कडे जाऊया आपण, पाहूया काय होतंय, कोण बाजी मारते याच्यामध्ये. क्रिकेटचा खेळ आहे, अनिश्चितीचा खेळ आहे. पहिला चेंडू स्ट्राईकवर असलेला फलंदाज इस्रार. खूपच चांगला फटका पॉइंट्स वरनं मारलेला. 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स, 4 बाउन्स, चौकार. मी तुम्हाला प्रोड्युसरनी त्याला बीट्स दिले, प्रॉपर बीट्स दिले आणि तो गाणं तयार झाला. आणि ते गाणं आता एवढं फेमस झालं की सोशल मीडियावर तेच गाणं चालू आहे, कच्चा बदाम. आणि ते गाणं ज्यांनी बोललं होतं तो आता स्टारच झालेला आहे, एका रात्रीमध्ये स्टार झालेला आहे तो. खूपच चांगला फटका, बिग 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 षटकार. धावसंख्येत भर, धावसंख्या 39 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. साहिल त्याचबरोबर चांगली फलंदाजी केली, चांगली फटकेबाजी करत होता. फलंदाज बाद झालाय. धावसंख्या आतापर्यंत धावसंख्या झाली आहे ती 39 धावसंख्या झाली आहे. आता नवीन आलेला फलंदाज आहे तो कुणाल फलंदाजीसाठी आलाय. आता पाहूया कुणाल कुठल्या पद्धतीने फलंदाजी करतोय. आपल्या वैयक्तिक अशा 29 धावसंख्येवर बाद झाला इस्रार. खूपच चांगली फटकेबाजी केली इस्रार यांनी. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी स्ट्राईकवर येतोय तो म्हणजे नवीन आलेला फलंदाज कुणाल. आणि गोलंदाजी मार्कवर चेतन आता या षटकातील शेवटचा चेंडू सामोरं जाईल तो म्हणजे कुणाल. पाहूया कशा प्रकारची खेळी करतो या ठिकाणी. आता मात्र हलक्या हाताने खेळून काढला ऑफसाईडने चेंडू आणि खराब त्या ठिकाणी कव्हर केला होता. आणि जिकडे 1 धाव होती तिकडे 2 धावा मिळत आहेत.
धावसंख्येत धावसंख्येत जाऊन पोहोचले ती 41 धावा झालेल्या आहेत. 3 षटका अखेरीस 41 धावा. खूपच धावांचा डोंगर या ठिकाणी रचलेला आहे. 41 runs on the scorecard for the loss of 2 wickets. धावसंख्या होती ती 41 धावसंख्या झालेली आहे आणि गडी बाद झालेत ते 2 गडी बाद झालेत. चांगली गोलंदाजी तेवढी चांगलीच फलंदाजी होते फलंदाजाकडनं. मोठे फटके मारतात. थोडंसं क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं होतं. खराब म्हणता येणार नाही कारण थोडं दडपणाखाली आहेत कारण फलंदाज खूप चार झालेत. मोठे फटके मारण्यात माहीर झालेले फलंदाज आता क्रीजवरती आहेत आणि गोलंदाजीसाठी आहे तो इम्रोज गोलंदाजीसाठी आलाय व स्ट्राईकवरती असलेला फलंदाज बघा इम्रोज दाखवतोय मी का बेस्ट बॉलर म्हणून ओळखला जातो. पहिला चेंडू निर्धाव चेंडू टाकतोय इम्रोज. चांगला चेंडू तेवढ्याच चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. बघा किती धावा भेटे तिकडे. पहिली धाव जोरात, दुसरी धाव आणि दुसरी ही धाव पूर्ण होते. 2 धावा भेटेल इकडे. दोन चेंडूवरती 2 धावा जमा केल्या. पहिला चेंडू निर्धाव गेले त्यानंतर दुसरा चेंडू 2 धावेसाठी. आता पुढचा चेंडू असेल धावा झाले ते 43 धावा झालेले आहेत. चांगला चेंडू फलंदाज बीट होतोय. चेंडू निर्धाव जातोय. एक चेंडू निर्धाव टाकल्यानंतर फलंदाज मोठा फटका मारायचा प्रयत्न करतोय. बघा पहिला चेंडू निर्धाव गेला त्यानंतर 2 धावेसाठी चेंडू गेला त्यानंतर निर्धाव चेंडू. आत्ता बघूया पुढचा चेंडू किती धावेसाठी जाईल. पुढचा चेंडू असेल चांगला फटका. पाहूया झेल होतो का आणि झेल इथे टिपतोय सर्वेश. जुनेद खान जुनेद स्ट्राईकवरती जुनेद. चांगला फटका हलक्या पद्धतीने खेळून काढलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स. बघा क्षेत्ररक्षण चांगल्या पद्धतीचं पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण चांगल्या पद्धतीने झालंय. पाहूया किती धावा भेटतील तिकडे. पाहूया किती धावा पूर्ण होतील आणि इथे 4 धावा पूर्ण केल्या आहेत. बघा 4 धावा धावून काढलेत फलंदाजांनी. चांगल्या फटका लेग साईडला. बघा किती धावा भेटेल तिथे. एका धावेचं समाधान मला कारण फलंदाज आता थकला असेल कारण 4 धावा धावून काढलेल्या आहेत. तिथे दोन्ही क्षेत्ररक्षक फुटबॉल खेळत होते त्यानंतर 4 धावा धावून काढल्यात. बघा फिटनेस किती चांगला असेल त्या फलंदाजांचा. 4 धावा धावून काढल्यात.
षटक संपतंय. चार षटकांत संघाची धावसंख्या होती ते 48. ओवेश गोलंदाजीसाठी आलाय. ओवेशच्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर येतो. स्ट्राईकवर असलेला फलंदाज असेल तो म्हणजे जुनेद. पहिला चेंडू खूपच बाहेर या ठिकाणी पंचांनी तो वाईट घोषित केला. अतिरिक्त चेंडू अवंतर धावेत भर या ठिकाणी धावसंख्येत बरोबर धावसंख्येत जाऊन पोचले ते 49 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. अजून एक धाव पाहिजे हाफ सेंचुरी 50 साठी. स्ट्राईकवर असलेला फलंदाज जुनेद. आणि आता मात्र या ठिकाणी गतीवर रूपांतर करतोय. चेंडूचं रूपांतर निर्धाव चेंडूची सांगता होते. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहे या इनिंग मधील. 5 चेंडूमध्ये किती धाव जमवतो पाहूया काय होते मॅच मध्ये. पुढील चेंडू स्ट्राईकवर असलेला फलंदाज जुनेद. आणि बॅटीची काढा घेऊन फायनलला गेला चेंडू. एक धाव धावून काढलेले आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. या ठिकाणी धावसंख्येत भर धावसंख्या झालेली आहे ती 50 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. तर नक्कीच आजच्या दिवसातील मोठी धावसंख्या असेल. 50 धावा या ठिकाणी प्रथमच टीमने बनवलेल्या आहेत पहिल्या इनिंग मध्ये. अजून या षटकातील 4 चेंडू शिल्लक आहे. ओवेश पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करतो. कुणालला आणि आता मात्र चेंडू थोडासा खालती राहतोय. चेंडूचं रूपांतर निर्धाव चेंडू. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहे. पाहूया काय होतं या 3 चेंडूवर. या अंतरावर सामना आझमी टायगर विरुद्ध या दोन्ही संघामधील जो संघ जिंकेल तो. खूपच चांगला फटका पंच आणि हा षटकार. तर नक्की तसंच दाखवून देतोय. कुणाल नायक नाही खलनायक आहे. षटकार मारतोय. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहे. 5वा चेंडू स्ट्राईक वाचला फलंदाज पुन्हा एकदा कुणाल. खूपच चांगला फटका लेचेने मारलेला. एक धाव धावून काढलेले आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि प्रयत्नाला यश मिळतोय. तिसऱ्या धाव काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आणि बाद. नवीन आलेला फलंदाज अश्विन येतोय. स्ट्राईक घेत येतो आता जुनेद. पाहूया काय करतोय या चेंडूवर. काही गरज नव्हती या ठिकाणी रन काढायची. खाली फुकट आणि पुन्हा एकदा गडी बाद होतोय तो म्हणजे अश्विन डीजे. यार हा देखील एक चिमुरडा होता. हा देखील 0 टू हिरो पटकन एका रात्रीत झाला. ही ताकद आहे सोशल मीडियाची. पुन्हा एकदा मॅच कडे जाऊया. चला स्ट्राईक असल्या फलंदाज जुनेद चौगले.
वाईट चेंडू पुन्हा एकदा वाईट चेंडू खराब लेंथ अँड लाईन सलग 2 वाईट चेंडू टाकलेले आहेत. 60 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. 1 चेंडू शिल्लक. आता मात्र या ठिकाणी गती वर्णन करतोय. चेंडूमध्ये गती होती परंतु लेग बायच्या स्वरूपात एकदा मिळेल. 61 धावा झालेल्या आहेत. 62 धावांची गरज आहे या ठिकाणी. 62 धावांची गरज. 30 चेंडू आणि 62 धावा. 30 चेंडू आणि 62 धावांची गरज. पाहूया काय होतंय. डीजे and press the bell icon. Never miss an update. Subscribe now and press the bell icon. श्रीकांत व स्ट्राईकवरती फलंदाज आहे तो इम्रोज व त्याचबरोबर प्रदीप. इम्रोजला चांगली फलंदाजी करावीच लागेल कारण धावा झाल्या आहेत त्या जिंकण्याकरता धावा पाहिजे ते 62 धावा हवे आहेत.
30 चेंडूत 62 धावा. गोलंदाजीसाठी तो श्रीकांत. श्रीकांतचा पहिला चेंडू इम्रोज साठी असेल. पहिला चेंडू पाहूया कुठल्या पद्धतीचा आणि पंचांचा इशारा वाईट चेंडू. संघाचं खातं उघडते 1 या धावसंख्येने. वाईटच्या स्वरूपात 1 धाव भेटेल. संघाचं खातं उघडते 1 या धावसंख्येने. श्रीकांतचा पहिला चेंडू पाहूया इम्रोज साठी असेल. चांगला चेंडू त्याच पद्धतीने चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. पाहूया इम्रोज ह्याला तंबूत पाठवतोय आणि पहिला हादरा. धन्यवाद डीजे. पहिला गडी बाद झालाय. वाईटच्या स्वरूपात फक्त 1च धाव आले. संघाचं खातं उघडते 1 या धावसंख्येने. 1 गडी बाद झालाय. इम्रोजच्या स्वरूपात पहिला हादरा बसलाय. फलंदाजीसाठी तो सनी. पहिल्या चेंडूवरती गडी बाद केलाय. इम्रोज ह्याला मोठा फटका मारायचा प्रयत्न केला होता. तिथे झेल पकडला. क्षेत्ररक्षक होता तिकडे. यश यांनी चांगला झेल पकडला आणि इम्रोजला बाद केले. पाहूया दुसरा चेंडू श्रीकांत याचा फलंदाजीसाठी आलाय तो सनी. सनी कुठल्या पद्धतीची फलंदाजी करेल कारण पहिला गडी बाद झालाय. इम्रोजला तंबूत पाठवलंय श्रीकांत यांनी. धावसंख्या झाली ती 1च धावसंख्या. वाईटच्या स्वरूपात 1 धाव आलेली आहे फक्त. पाहूया पुढचा चेंडू कुठल्या पद्धतीचा टाकेल श्रीकांत. पंचांकडे अपील करतायत पण पंचांनी ती फेटाळून लावलेली आहे. चेंडू निर्धाव जाईल. मोठी अपील केली होती पण पंचांनी ती फेटाळून लावलेली आहे. चेंडू मात्र निर्धाव जाईल. सनी थोडासा बीट होतोय कारण मोठा फटका मारायचा होता सनी ह्याला पण चेंडू मात्र निर्धाव गेलाय. धावसंख्या तशीच मात्र 1च. वाईटच्या स्वरूपात फक्त 1 धाव आली होती पहिल्या चेंडूवरती. त्यानंतर गडी बाद झाला. इम्रोज बाद झाला. झेलचीत झाला होता. त्यानंतर ती जागा भरून करण्यासाठी नवीन फलंदाज आला तो सनी. चांगला पाहूया आत्ता पुन्हा एकदा झेलचीत केलंय श्रीकांत यांनी सनीला. आता फायर असेल तो श्रीकांत कारण लागोपाठ 2 गडी बाद केलेत. सनीला आता तंबूत पाठवलंय. पाहूया त्याची जागा भरून करण्यासाठी नवीन फलंदाज आला आहे तो तुषार फलंदाजीसाठी आला आहे. पाहूया हॅट्रिक म्हणता येणार नाही. पहिला चेंडू वाईट त्यानंतर विकेट्स त्यानंतर निर्धाव चेंडू त्यानंतर विकेट्स. चांगला चेंडू टाकलाय. पाहूया किती धावा भेटतील तिकडे. लेग बायच्या सुरुवात पंचांच्या इशारा 1 धाव भेटेल इकडे. तर संघाचं खातं पुढे सरकेल. 1 या धावसंख्येवर 2 गडी बाद झाले. त्यानंतर 1 डिक्लेअरच्या स्वरूपात धाव भेटेल. संघाचं खातं पुढे सरकेल. 2 धावसंख्या झालेली आणि गडी बाद झाले ते 2. पुढचा चेंडू श्रीकांत याचा. स्ट्राईक वरती फलंदाज आहे तो प्रदीप. चांगला एक झेल उडाला होता मात्र चेंडू
हातात आला नाही आहे, नाही तर तिसरा गडी बाद झाला असता. आता शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पाहूया शेवटच्या चेंडूवरती किती धावा जमा करेल तो प्रदीप. एक जीवदान भेटलं आहे. उलटा चेंडू, पाहूया किती धाव भेटेल तिकडे. फक्त एक धाव समाधान म्हणावले. एका षटकानंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती 3 आणि गडी बाद झालेत तर 2. मोठे फलंदाज बाद झालेत. सनी बाद झाला, इम्रोज बाद झाला. त्याची जागा भरून करण्यासाठी नवीन फलंदाजाला येतो प्रदीप व तुषार. आता धावा झाल्यात बघितल्या तर एका षटकानंतर धावा झाल्यात त्या 3 धावा झाल्यात. 2 गडी बाद झालेत. गुलनेसाठी तो इशरार आणि स्ट्राईक वरती असेल तो प्रदीप. चांगला फटका. फक्त एकच धाव भेटेल. डिक्लेअरच्या स्वरूपात इथे धाव भेटेल. धन्यवाद. चेंडू आलेला आहे. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 4 धावसंख्या झालेली आहे. पहिल्या चेंडूवरती 1 धाव काढली आहे. चांगला फटका म्हणता येईल तिथे. फक्त एकच धाव भेटेल. इस्रायल गोलंदाजी करतोय, चांगली अशी गोलंदाजी करतोय, पण सिंगल्सवरती फलंदाजीला रोखून ठेवते कारण मोठे फटके मारायला देत नाही आहे. आत्ता मात्र मोठा फटका आलाय. पाहूया झेल होतोय काय आणि झेल चीज झाला आहे तो तुषार. आणि गोल तीन चेंडू झाले. 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. चांगला फटका आणि बिग 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 षटकार. प्रदीप कडनं पुन्हा एकदा त्याच पद्धतीने पाहूया. यश झेल खाली जातोय का. 1 बाउन्स. बघा चांगलं क्षेत्ररक्षण झालं तिथे. फक्त 2 धावेवरती समाधान मानावं लागेल प्रदीप याला. चांगला फटका मारला होता तिकडे. धावा झाल्यात ते आता 13 धावा झाल्यात. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. स्ट्राईक वरती मोठा फलंदाज प्रदीप. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. पहिली धाव जोरात काढण्याचा प्रयत्न पण नाही. एकच धाव समाधान कारण स्ट्राईक स्वतःकडे करण्याचा प्रयत्न असेल. हा नक्कीच कारण स्ट्राईक स्वतःकडे घेतोय कारण मोठे फटके मारण्यात माहीर झालेला प्रदीप स्वतःकडे स्ट्राईक घेतोय. 2 षटकांत संघाची धावसंख्या झाली आहे ती 14 धावसंख्या झालेली. 12 चेंडू 14 धावा जमा केल्या त्या दोन्ही फलंदाजांनी. कारण दोन्ही फलंदाज लवकर बाद झाले. इम्रोज बाद झाला, त्यानंतर सनी बाद झाला. इम्रोजचा पहिल्या चेंडूवरती बाद झाला, त्यानंतर सनी 2 चेंडूमध्ये एकही धाव केली नाही आहे. आता प्रदीप फलंदाजी करत असताना चेंडू खेळलाय तो 7 चेंडू खेळलाय आणि धावा जमा केल्यात त्या 12 धावा जमा केल्या. चांगली फलंदाजी म्हणता येईल फलंदाजाची. आत्ता बघूया. अठरा चेंडूत 48 धावा.
आत्ता चांगली फलंदाजी प्रदीप याला करावीच लागेल, कारण 18 चेंडूचा खेळ बाकी आणि धावा जमवायच्या त्या 48. चांगला चेंडू, यशचा पहिला चेंडू, निर्धाव चेंडू. चांगले असे 2 झेल चांगले पकडले यश यांनी. चांगल्या फलंदाजाला बाद केले, चांगले झेल पकडले. आत्ता 17 चेंडू 48 धावा. प्रदीपला जिम्मेदारी घ्यावीच लागेल, कारण आता चेंडू कमी झालेले आहेत, 17 चेंडू राहिलेले आहेत आणि धावा पाहिजे त्या 48 धावा. चांगला फटका लेग साईडला. 1 बाउन्स, 2 बाउन्स. दुसरी धावी कंप्लीट होते. बघा क्षेत्ररक्षण चांगलं होतं. चेंडू स्वतः हातात घेऊन येतोय, फक्त 2 धावेवरती रोखून ठेवतोय फलंदाजाला, म्हणजे प्रदीप याला. आता धावा झाल्या त्या 16 धावा झाल्यात. मोठे फटके मारावेच लागतील, कारण धावा आता पाहिजेत त्या 46 धावा अजून पाहिजेत. 16 चेंडू 46 धावा. चांगला फटका, पाहूया तिथे झेल होईल का. आणि चेंडू हातात क्षेत्ररक्षक. आणि नवीन फलंदाज येतोय तो अत्तू येतोय फलंदाजीसाठी. अतुल, एक टोपण नाव आहे अत्तू. चांगला चेंडू, तेवढ्याच चांगल्या प्रकारे यष्टीरक्षण होते, कुठली चूक करत नाहीये यष्टीरक्षक. चेंडू मात्र निर्धाव जाईल. आत्ता स्ट्राईक वरती योगेशला जबाबदारी घ्यावीच लागेल, कारण ते चेंडू आता कमी कमी होत चालले आहेत आणि धावा वर चढत चालल्या आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत यश याच्या गोलंदाजीतून. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव टाकतो यश. शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि स्ट्राईक वरती योगेश याला मोठा फटका आता मारावाच लागेल. चांगला फटका, चांगली चेंडू फेक. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, पण एक धाव काही रोखू शकला नाहीये तिथे क्षेत्ररक्षक. स्ट्राईक मात्र योगेशकडे जाते, कारण षटक संपतंय. 3 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती आता 17 धावसंख्या झालेली आहे. जिंकण्याकरता 12 चेंडू धावा हवेत त्या. जिंकण्याकरता 12 चेंडू 45 धावा. चांगला चेंडू, पंचांकडे अपील करतो, पण पंचांनी ती फेटाळली. चेंडू मात्र निर्धाव जातोय.
वाईट चेंडू घोषित करतोय पंच. थोडंसं गोलंदाजीसाठी आलाय तो अश्विन. पहिला चेंडू निर्धाव टाकला, त्यानंतर वाईट चेंडू टाकतोय. आता पुढचा चेंडू टाकेल अश्विन. चांगला फटका योगेश याचा आणि बिग 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 षटकार. पुन्हा एकदा लेग साईडला फटका मारतोय. पाहूया किती धावेसाठी चेंडू जाईल आणि चेंडू सीमा रेषा पार, चौकार. 4 धावेसाठी जातोय. तशीच फलंदाजी करतोय योगेश आपल्या संघाकरिता. चांगला फटका. पाहूया झेल होतंय का नाही, कारण चेंडू झाडाला लागला आहे. 1 धाव भेटेल योगेश याला. 1 जीवदान भेटलं आहे. आता धावा झाल्या आहेत त्या 29 धावा झाल्यात. आता चेंडू शिल्लक आहेत, 2 चेंडू शिल्लक आहे. स्ट्राईक वरती येतो तो नवीन फलंदाज अतुल असेल. चांगला फटका, ब्रँडेड फटका. बिग 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 षटकार. धन्यवाद. बघा शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. तू एक मारेगा तो मैं भी एक मारूंगा असं उदाहरण देतोय अतुल. कारण 7 चेंडू 27 धावा. थोडीशी खराब गोलंदाजी म्हणता येईल अश्विन याची. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. पाहूया शेवटच्या चेंडूवरती किती धावा जमा करेल अतुल. चांगला फटका. पाहूया किती धावा होतील तिकडे. आणि इथे फक्त 2च धावा भेटतील. आणि आता धावा हव्यात त्या 6 चेंडूत 25 धावा. स्ट्राईक वरती योगेश. बघा योगेशांनी पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडू 1 धाव, चौथा चेंडू निर्धाव, 5वा चेंडू षटकार व त्यानंतर 1 धाव. आता 6 चेंडू धावा हव्यात त्या 25. आता गोलंदाजीसाठी आमंत्रण केलंय यश. 6 चेंडूत 25 धावा. स्ट्राईक वरती योगेश. योगेशला जबाबदारी घ्यावीच लागेल, कारण आता धावा हवेत त्या 25. चांगला फटका लेग साईडला. फक्त 1 धावेवर समाधान मानावं लागेल. आता 5 चेंडू 24 धावा. अतुलला जबाबदारी घ्यावी लागेल, कारण मोठा फटका आला नाही पहिल्या चेंडूवरती. 1च धाव भेटली आहे. स्ट्राईक आता अतुलकडे आलेली आहे. गोलंदाजी करतोय तो यश. 5 चेंडूत 24 धावा. चांगला फटका म्हणता येईल, पण थोडंसं वर लागतोय बॅटीच्या आणि 1 धावेचं समाधान मानावं लागेल. अतुल याला मोठा फटका बॅटेतून आला नाही. दोन्ही फलंदाजांना चेंडूतनं 1-1 धाव आलेली आहे. आता 23 धावा पाहिजेत. 4 चेंडूत 23 धावा. आता मोठे फटके मारावेच लागेल योगेश याला. पुन्हा एकदा 1च धावेचं समाधान मानावं लागेल. आता चेंडू शिल्लक असतील ते 3 चेंडूत 22 धावा.
आझमी टायगर. आपण यायचं नाणेफेकीसाठी इथे हजर व्हायचं आहे. आता या संघांमध्ये कोण विन होईल तो तुमच्या बरोबर लढत करण्यासाठी येईल. आझमी टायगर आपल्याला पहिला पुकार. तर नक्कीच टेनिस क्रिकेट जगतातील फिरकीचा जादूगर नाझीम गुल्ली यांचं देखील आगमन या ठिकाणी 5 मिनिटात होईल. चांगला फटका, मोठात मोठा फटका मारतोय आणि सीमा रेषा पार षटकार. चांगला फटका पुन्हा एकदा. पण पाहूया किती धाव भेटतील, पण कुठलीच धाव काढत नाहीये अतुल. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे, एका चेंडूत 16 धावा. आझमी टायगर आपण नाणेफेकीसाठी इथं हजर व्हायचंय. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. रिव्हर्स आयटम खेळण्याचा प्रयत्न. शेवटच्या चेंडूवरती एक चेंडू 16 धावा पाहिजे होत्या आणि अतुल बाद होतोय. Never. अंदाजे एक
नंबर 1 गोलंदाज नाझिम गुल्ली याचे या ठिकाणी आगमन देखील झालेलं आहे आणि तेच Mr. या ठिकाणी Update. नाणेफेकीचा कॉल करेल दोन्ही संघामध्ये. आझमी टायगर आपण यायचे टॉससाठी. रॉयल स्टनर आपण देखील येते. रॉयल स्टनर सहकार्य करा आम्हाला. रॉयल स्टनर अजून एक मॅच खेळवायची लवकर, चला लवकर. हा सामना 4 षटकाचा असेल याची नोंद घ्यायची. 4 षटक आणि 1 षटक पॉवर प्ले. या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल होईल. आमच्या मंडळाचे आधारस्तंभ प्रमुख उपस्थित दिलेले नाझिम गुल्ली सर आपण या ठिकाणी टॉस करायचे आहे. अब यहाँ पे आ जाओ टॉस के लिए सर. रॉयल स्टनर आपला